नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। सर्वात महत्त्वाचं मेन म्हणजे आपण शिपाई भरतीविषयी तर बोललेलंच आहे, अगोदर पण लाईव्हच्या दरम्यान बोललेलो मी तुम्हाला। पण आज तुम्हाला शिपाई भरतीविषयी, चाफल्य चाचणीविषयी आणि ड्रायव्हिंगचा जो रिझल्ट लागलेला आहे चालक पदाचा, त्या चालक पदाविषयी पण मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला याच्यावरून सगळ्या गोष्टी कळतील। कारण कसं आहे, मी अगोदर पण तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण काय काय जणांचं म्हणणं असंच होतं की सर खरंच असं होतं का, तसं होते का, खूप जणांचे प्रश्न होते। पण एक लक्षात असू द्या, ज्या माणसाला अनुभव असतो, जेव्हा एखादा शिक्षक अनुभवानुसार सांगत असतो ना, तेव्हा त्या समोरच्या विद्यार्थ्याला पण कळतात की नाही बरोबर आहे। कारण की योग्य मार्गदर्शन आणि योग्य जर सूचना मी तुम्हाला ज्या प्रकारे देत असतो, ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरत असते। या ठिकाणी जर बघायला गेलं, आता चालक पदाचा रिझल्ट लागलेला आहे। चालक पदाचा रिझल्ट लागल्यानंतर मी मागे जेव्हा आपला लाईव्ह चाललो होता, म्हणजे 5-6 दिवसापूर्वी लाईव्हच्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं होतं, तर काही जणांचे प्रश्न असे होते की सर आम्हाला काही जणांनी असं सांगितलेलं आहे किंवा काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर 10 पैकी, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, उदाहरणार्थ बघा लक्षात असू द्या, 10 पैकी समजा 5 मार्क भेटले, 4 मार्क भेटले, 8 मार्क भेटले किंवा 9 मार्क भेटले, असं काही जणांचं म्हणणं होतं, बरोबर। पण मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, 2023 ची भरती असेल, 24, 25 आणि ही आत्ताची अपडेट लेटेस्ट 2026 ची भरती असेल, मी तुम्हाला नेहमी सांगितलं होतं चाफल्य चाचणी कशा प्रकारे होते। आता शिपाईची जी चाफल्य चाचणी आहे ती कशा प्रकारे होते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, चाफल्य चाचणीविषयी पण मी तुम्हाला सांगतो, कागदपत्राविषयी पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या दोन्ही गोष्टी क्लिअर होतील। आता लक्षात असू द्या, चाफल्य चाचणीविषयी माहिती सांगायच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं आहे की त्याच्या अगोदर आपण ड्रायव्हिंग जो चालक पदाचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्याविषयी थोडंसं सांगणार आहे मी तुम्हाला माहिती, आणि त्याच्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी अंदाज कळणार आहे। हे बघा, शिपाई, त्याच्यानंतर ड्रायव्हर, बरोबर, ड्रायव्हर हे पद, चालक। आता चालकचा जो रिझल्ट लागलेला आहे, बरोबर, स्किल टेस्टचा, या स्किल टेस्टच्या रिझल्ट नुसार कोणाला मार्क येतं 6.30, कोणाला 5.40, कोणाला 8.10। आता तुमचं म्हणणं कसं असेल की सर हा जो पॉइंटचे जे मार्क दिले तर ते डायरेक्टली असे मार्क देत नाहीत का, की 6 मार्क दिले, 7 मार्क दिले, 8 मार्क दिले किंवा 9 असे मार्क देऊ शकत नाहीत का। तर एक लक्षात असू दे मित्रांनो, तुम्ही जर 2023 चा रिझल्ट जर बघितला आणि अपडेट लेटेस्ट 2025 चा जर रिझल्ट बघितला, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। सगळ्या गोष्टी म्हणजे कोणत्या, मुलाखत मध्ये मुलांना 5.40, 5.10 असे मार्क दिलेले आहेत। हे तुम्हाला लाईव्हच्या क्लासमध्ये मी हे सांगितलं होतं। आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळे क्लासेस मोफत होतात। काही जणांना जॉईन होता येत नसेल तर लक्षात असू द्या, तुम्ही जे बेल आयकन आहे ते बेल आयकन क्लिक करा, कारण की बेल आयकन क्लिक केले की तुम्हाला सर्वांना नोटिफिकेशन येईल। कारण की जिल्हा न्यायालयाचे आपल्या चॅनलवरती क्लास मोफत होतात, कशाही प्रकारे चार्जेस लागत नाहीत। आपले ऍप नाही ना, अकॅडमी नाहीये, युट्यूबवरच फक्त लाईव्ह क्लासेस होतात, ओके। आणि टेलिग्राम चॅनलवरती सगळी अपडेट टाकल्या जाते। विवेक कुसळकर टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे। तर लक्षात असू द्या, ते पॉइंट मध्येच मार्क देतात। तर याच गोष्टीमध्ये चाफल्य चाचणी जर बघायला गेलात तुम्ही, बरोबर, चाफल्य चाचणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की तुमची 10 मार्काची चाफल्य चाचणी होते। किती मार्काची होते, 10 मार्काची। या 10 मार्काच्या चाफल्य चाचणीमध्ये तुम्हाला 5.10, 4.10 किंवा 9.30 असे मार्क तुम्हाला दिले जातात। असे तुम्हाला डायरेक्टली मार्क देत नाहीत की 6 मार्क, 5 मार्क असे तुम्हाला 5, 6 असे मार्क दिल्या जात नाहीत। ते पॉइंट मध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे सॉरी, पॉइंट मध्ये ते मार्क देतात तुम्हाला। मुलाखत मध्ये पण अशाच प्रकारे तुम्हाला मार्क देतील, हे लक्षात असू द्या। म्हणून तुम्हाला सांगतोय की या गोष्टीमध्ये, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, आता खूप जण असे म्हणजे बोलतात ना, आता ज्या प्रकारे ही लिस्ट लागलेली आहे, आता खूप जणांचं असं म्हणणं होतं की सर मग आता पॉइंट मध्ये मार्क दिलेले तर आम्ही बसू का याच्यामध्ये, जे चालक पदाचे आहेत उमेदवार, बरोबर, जे विद्यार्थी आहेत। तर लक्षात असू द्या मित्रांनो, जरी तुम्हाला 17 मार्क होते, किती, 17 मार्क तुम्हाला होते, जरी तुम्हाला 18 मार्क होते आणि जरी तुम्हाला 19 मार्क होते आणि तुम्ही या लिस्टमध्ये, बरोबर, स्किल टेस्टच्या लिस्टमध्ये तुम्ही क्वालिफाय झालात, आता तुम्हाला इथं 5.10 मार्क येतं, बरोबर, 4.10 मार्क दिलेत किंवा 6.30 मार्क दिलेत, असे जर तुम्हाला मार्क दिलेले येतं। आता मेन म्हणजे याच्यामध्ये मुलाखतीसाठी, या स्किल टेस्ट नंतर मुलाखतीसाठी जे जे उमेदवार आहेत, बरोबर, मुलाखतीला गेल्यानंतर याची एक लिस्ट लागेल। पण याच्यानंतर आता जे विद्यार्थी नवीन आहेत
त्यांना एक शॉकच लागलेला आहे. शॉक कसा लागलेला आहे की पॉइंट मध्ये हे मार्क कसे काय दिलेले आहेत. म्हणून शिपायला पण हीच पद्धत आहे, पहिल्यापासून ही पद्धत, ही पद्धत काही नवीन नाहीये. माननीय मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये ही पद्धत नवीन नाही, पॉइंट मध्येच मार्क देतात. आता खूप विद्यार्थी असे आहेत की ज्यांना माहित नव्हतं, की ते खूप जण असे म्हणत होते की सर हे पॉइंट मध्येच मार्क देतात का, असं आहे का, तसे आहे का, खूप जणांचे प्रश्न होते. पण एक लक्षात असू द्या, जरी तुम्हाला या ठिकाणी समजा बघा, जरी तुम्हाला या ठिकाणी मार्क जास्त येतं, आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर कट ऑफ कितीवर लागेल, काय लागेल, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो. आता तर कट ऑफ विषयी बोलूच नका, आणि कृपया करून तुम्हाला अजून एकदा सांगतो, कट ऑफ किती लागेल मूर्खाने प्रश्न विचारू नका. आता सांगतोय, एक लक्षात असू द्या, याच्यामध्ये जरी तुम्हाला 25 मार्क येतं, किती 25, आता ज्यांना मार्क येतं 25 आहे का नाही, जर तुम्हाला 25 मार्क येतं आणि जर तुम्हाला 15 मार्क आहेत किंवा 16 मार्क आहेत किंवा 18 मार्क आहेत, है की नाही. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगतो, एक लक्षात असू द्या. जरी एक उदाहरण सांगतोय, हे लक्षात असू द्या, नाही तर तुम्ही अजून डोक्यात तुमच्या काय येईल काय सांगता येत नाही की सरांनी कट ऑफ सांगितला की काय. एक एवढं बघा, उदाहरणार्थ तुम्हाला 25 मार्क आहेत, 15 मार्क आहेत, 16 मार्क आहेत, 18 मार्क आहेत. आता तुमच्या डोक्यात काहीतरी घुसल अशा गोष्टी लक्षात असू द्या, नाहीतर नंतरला अजून बोलणार की सर तुम्ही कट ऑफ सांगितला का. हे उदाहरणार्थ सांगतोय, हे लक्षात असू द्या, उदाहरणार्थ, नाहीतर तुमच्या डोक्यात काय बसल काय सांगता येत नाही. ओके, कट ऑफ नाही सांगत आहे मी, उदाहरणार्थ एक्झाम्पल सांगत आहे तुम्हाला. जर एखाद्या विद्यार्थ्याला 25 मार्क येतं आणि एखाद्याला 15 मार्क येतं आणि एखाद्याला 16 येतं आणि एखाद्याला 18 मार्क येतं, पण 25 मार्कावाल्याचे जर कागदपत्र बघा, कागदपत्र जर व्यवस्थित नसतील तर हा 25 मार्क असलेला कट होणार इथून. तुम्ही किती विनवणी केली, किती जरी हात जोडले, म्हटले की एक चान्स द्या, मी सगळे कागदपत्र आणतो, सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम हे म्हणजे फाईल बनवून आणतो, सगळ्या गोष्टी हे करतो, ज्या दिवशी तुम्हाला कागदपत्रासाठी बोलवले जाईल का नाही त्या दिवशी सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. आता तुम्ही म्हणणार की सर मग चाफल्य चाचणी अगोदर होते का कागदपत्र अगोदर होतात? पहिले कागदपत्र होतात, ज्या दिवशी चाफल्य चाचणी असते का नाही त्या दिवशी तुमचे कागदपत्र तपासणी होत असते, हे लक्षात असू द्या. नाही तर अजून तुम्ही म्हणणार की सर असं नाही तसं नाही तसं नाही असं नाही, अशा प्रश्न. म्हणून 25 मार्क जरी असले, कागदपत्र जर व्यवस्थित नसले तुमचे, तर तुम्ही या लिस्ट मधून कट होऊ शकता. आणि जरी 15 मार्कवाला, 16 मार्कवाला किंवा 18 मार्कवाला यांचे कागदपत्र व्यवस्थित असले तर हा सिलेक्ट होऊ शकतो चाफल्य चाचणीसाठी. हे उदाहरणार्थ सांगितलं भाऊ, नाही तर म्हणशील की सरांनी एवढंच कट ऑफ सांगितलं, सरांनी तेवढंच कट ऑफ सांगितलं, काय तुमच्या मनात विचार येतील काही सांगता येत नाही. म्हणून हजारदा मला सांगावं लागते की उदाहरणार्थ मी सांगितले, उदाहरणार्थ सांगितलेले. ओके, त्याच्यानंतर कागदपत्र हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि ज्या ताईने, ज्या भावाने आता सांगतात की सर माझा नातेवाईक आहे, प्रतिष्ठित व्यक्तीचे जे मी दाखले घेतलेले ते माझे नातेवाईक नाहीत, किंवा काही जणांचं म्हणणं आहे सर माझे नातेवाईक आहेत, पण सरनेम एक लक्षात असू द्या, मी तुम्हाला सांगितलं आडनाव जर वेगळं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण जर आडनाव जर सेम असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. तर म्हणून आताही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही आता जरी दाखले घेतले तरी चालतील, पण जे अगोदर तुम्ही दाखले, जे नाव अगोदर टाकलेले आहेत अर्ज भरताना, ते पण दाखले एक सोबत ठेवा. आणि ज्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी असेल त्या टायमाला तुम्ही त्यांना सांगू शकता की सर आम्ही ज्या टायमाला घेतलं आम्हाला काय माहित नव्हतं की असं असं आहे म्हणून, तर आम्ही हे नवीन दाखले घेतलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तीचे, ते दाखले तुम्ही सबमिट तिथे करू शकता. पण एक लक्षात असू द्या, जे सरनेम आहेत, जे तुमचे नातेवाईक जरी असतील, त्यांचं आडनाव तुमचं आडनाव दोघांचं सेम नसलं पाहिजे. दोघांचं आडनाव सेम जर असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून सेम नसलं पाहिजे, एक लक्षात असू द्या. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, कागदपत्र हा टप्पा जो आहे या भरतीमध्ये, तुम्ही जर 2024च्या भरतीमध्ये जर बघितली लिस्ट 2024 ची आणि फेब्रुवारी 2025 ची लिस्ट, बरोबर, फेब्रुवारी 2025 याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, म्हणजे 2025 ची जी लिस्ट लागली होती त्या लिस्ट मध्ये जर बघितलं, सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी कागदपत्रामध्येच काढलेले. तुम्हाला काय वाटतं? एक सरळ मी तुम्हाला गोष्टी सांगतो. आता तुम्हाला वाटेल की नाही सर असे का बोलतायत, एवढे लाखो विद्यार्थी आहेत, लाखो विद्यार्थी घेणार आहेत का ते, किती जणांच्या कागदपत्रामध्ये प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला कोणी सांगणारच नाही. मी किती आरडाओरडा करून जरी तुम्हाला सांगितलं की कागदपत्र व्यवस्थित ठेवा, कागदपत्र व्यवस्थित ठेवा, तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम. मग तुम्ही म्हणता की नाही सर सरांनी सांगून पण जर तुम्हाला कागदपत्राची मी लिस्ट दिली, कागदपत्र कशा प्रकारे लावायची ती एक कागदपत्राची फाईल सांगितली, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या,
जर काही जण नवीन असतील, त्यांना माहित नसेल, तर त्यांनी आपल्या विवेक कुसळकर या टेलिग्राम चॅनलवरती जावा, तिथे लिस्ट दिलेली कागदपत्राची, सगळी लिस्ट दिलेली. आणि एक लक्षात असू द्या, लिस्ट किती पण लागू द्या, एक असू द्या लक्षात, लिस्ट कितीही लागू द्या, कृपया करून नाराज व्हायचं कोणाला काही हेच नाही, बरोबर, काही संबंधच येत नाही. का संबंध येत नाही नाराज व्हायचं तुमचा? कारण की आता जिल्हा न्यायालयाची भरती निघणार आहे तुमची, ही मुंबई उच्च न्यायालयाची भरती, ही पहिली भरती, आणि याची जी जाहिरात आहे ही मोठ्या प्रमाणात खूप लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत. पण जिल्हा न्यायालयासाठी तुमच्याजवळ सुवर्ण संधी, जिल्हा न्यायालय भरतीसाठी चांगली संधी, आणि त्या संधीचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. आणि किती चांगली संधी आहे म्हणजे कोणती माहितीये का? जिल्हा न्यायालयाला लिपिकचा पेपर किती मार्काचा आहे? 40. शिपाईचा पेपर किती मार्काचा आहे? 30. पण प्रॉब्लेम काय मित्रांनो, हा पेपर जो आहे, हा पेपर TCS घेतो. कोण घेतो? TCS हा पेपर घेतो. म्हणून जर तुम्हाला माहित नसेल तर 2022 बरोबर आणि 2023 ही एकदा तुम्ही लिस्ट चेक केली पाहिजे. आणि जरी तुम्हाला माहित नसेल की नाही कडे सर मग आम्हाला लिस्ट माहित नाही, मग TCS न कशा प्रकारे घेतल्या त्या प्रश्नपत्रिका आम्हाला माहित नाही, तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकून देतो. तुमच्यासाठी जेवढं होईल तेवढं मी करणार आहे. पण एक लक्षात असू द्या, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना विनंती करून सांगतोय, आतापासून जर तुम्ही जिल्हा न्यायालयाची तयारी चालू केली, कारण की या 1-2 महिन्यामध्ये ऍड येण्याची 100% गॅरंटी, 100% जिल्हा न्यायालयाची जाहिरात येणार आहे. कारण की आता 3-4 वर्ष झाले जिल्हा न्यायालयाच्या जागा भरल्या नाहीत. आता तुमच्या मनात अजून असं येणार की सर मग मुंबई हायकोर्ट सारखा जिल्हा न्यायालयाचा पेपर असतो का? तर नाही, जिल्हा न्यायालयाचा पेपर TCS घेते म्हणल्यावर थोडं अवघड लेवल असणार आहे. पण अवघड लेवल जरी असलं तरी आपण त्या पद्धतीच्या प्रश्नपत्रिका नोट्स तयार केलेल्या आहेत, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर मला जिल्हा न्यायालयाची तयारी करायची, तुम्ही त्या प्रश्नपत्रिका नोट्स याचा जरी अभ्यास केला तर भरपूर आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला प्रश्नपत्रिका नोट्स पाहत असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नंबर दिलेला आहे, माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर फक्त व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिकेविषयीच मेसेज करा. बाकी तुमचे जे भलते प्रश्न असतील की कट ऑफ किती लागेल हे लागेल याचं काही उत्तर मी देणार नाही. जी खरी गोष्ट आहे तीच गोष्ट, फक्त प्रश्नपत्रिका आणि नोटसाठीच जिल्हा न्यायालयाच्या तुम्हाला लागत असतील तर टेलिग्राम चॅनलवरती नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे चाफल्य चाचणी विषयी मी तुम्हाला सांगितलं, कागदपत्र हे पहिला स्टेप आहे. त्याच्यानंतर चाफल्य चाचणी 10 मार्काची जी होते, या 10 मार्काच्या चाफल्य चाचणीसाठी म्हणजे ज्या प्रकारे साफसफाई असेल, पुस्तकं असेल, या सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं लाईव्ह क्लासमध्ये, आपल्या लाईव्ह क्लासमध्ये हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं. चाफल्य चाचणीची जशी एकदा कट ऑफ लागू द्या, बघा कट ऑफ लागल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, जेवढे आपल्या युट्यूब चॅनलला जॉईंट आहेत, जे ताई जे भाऊ आपल्या युट्यूब चॅनलला जॉईंट आहेत, त्या सर्वांना सांगतो चाफल्य चाचणीविषयी जे आपले मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी विद्यार्थी आहेत बरोबर, ते तुम्हाला चाफल्य चाचणीविषयी सगळी माहिती देतील. त्यांनी मला म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे की जे एक्सपिरियन्स आहेत, म्हणजे जे ऑलरेडी पहिल्यापासून सिलेक्टेड आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मला पण चाफल्य चाचणी माहिती आहेत, पण ते कसं आहे लाईव्हच्या माध्यमातून मी जर त्या विद्यार्थ्यांना जे तुमच्या समोर जे जे तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. दुसरी गोष्ट, मुलाखत आपल्या चॅनलवरती मोफत होणार आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला एकही म्हणजे मी सांगतोय काय, चाफल्य चाचणी असेल, मुलाखत असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्गदर्शन मोफत होणार. पण मुलाखतसाठी जे जे विद्यार्थी आता चाफल्य चाचणीला सिलेक्ट झाल्यानंतर मुलाखतीसाठी एक आपला ग्रुप बनवला जाईल, आणि त्या ग्रुपच्या नुसार व्हॉट्सअपवर ग्रुप बनवला जाईल, आणि त्या ग्रुपनुसार मी सगळे जे जे विद्यार्थी आहेत त्यांची मोफत मुलाखत आपण घेतल्या जाईल. म्हणजे मी असेल, माझे जे सहकारी असतील ते मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जे कामाला आहेत ते असतील, जे अधिकारी आहेत ते तुमचे मोफत, एकही रुपया तुम्हाला लागणार नाही मुलाखतीसाठी. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना जे जे आपल्या चॅनलला जॉईन आहे त्या सर्वांना तर माहितच आहे, पण जे नवीन असतील त्या सगळ्यांना सांगतोय चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. कारण की जर आपल्या चॅनलवरती मी काय करतोय माहितीये का, तुम्हाला मी प्रश्नपत्रिका याचे फक्त तुम्हाला चार्जेस देतोय, प्रश्नपत्रिका याचे तुम्हाला फक्त चार्जेस लागतात, आणि हे काय लाखो करोडो हजारो चार्जेस नाहीत, मोजके चार्जेस आहेत. टेलिग्राम चॅनलवर सगळी माहिती टाकलेली तुम्ही बघू शकता. ओके, दुसरी गोष्ट, जिल्हा न्यायालयाचे जे क्लासेस आपण चालू केलेत लाईव्ह, सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता क्लास होतो. जर तुम्हाला माहित नसेल, जर तुम्हाला वाटत असेल की सर आम्हाला क्लास झालेला दिसत नाही, काय नाही, असे जर तुमच्या मनात प्रश्न असतील तर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही म्हणजे टाइम बघू शकता. टेलिग्राम चॅनलवरती पण टाइम टाकलेला आहे, त्याच्यावर तुम्ही टाइम बघू शकता, आणि लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. पण काही जणांना कामानिमित्त जर समजा जॉईन होता येत नसेल तर सर्वांना सांगतोय, एक लक्षात असू द्या,
जे जे प्रश्न आपण घेतो है का नाही, समजा जे जे प्रश्न आपण घेतो त्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या जाते. दुसरी गोष्ट, तुम्हाला ते रेकॉर्डेड क्लासेस पण दिसतील. समजा आता काही जणांचे काही ताईंचे प्रश्न असतील, काही भावांचे प्रश्न असतील, सर मला हा प्रश्न समजला नाही, तर तुम्ही त्याच्या खाली कमेंट करू शकता, तुम्हाला त्याचं उत्तर दिले जाईल. आणि असं समजू नका मी सगळ्यांचीच कमेंट वाचतो, असं नाही की सर मी कमेंट केली आणि तुम्ही माझी कमेंट नाही बघितली. पण तुमची कमेंट जी असली पाहिजे या मुद्द्याला, म्हणजे काय तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला उद्देशून असला पाहिजे. नाही तर भलते तुम्ही काही विचारताय असं तसे हे ते प्रश्न विचारू नका. नाहीतर तुम्ही हजारो शिक्षकांना मेसेज करता, मी त्यांचं काही सांगणार नाहीये, पण मला कमेंट करायच्या अगोदर विचार करा की सर आपण काय कमेंट सरांना करतोय काय नाही हे. कारण की महाराष्ट्रामध्ये एकमेव आपला अकॅडमी नाही ना, ऍप नाही, फक्त आपण युट्यूब चॅनलवरती मोफत लाईव्ह लेक्चर देतो विद्यार्थ्यांना, मोफत. फक्त स्टडी मटेरियल आहे त्याचे चार्जेस लागतात. बाकी युट्यूबवर सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम जे क्लास होतात ते मोफत आहेत. ओके, त्याच्यामुळं तुम्हाला सांगितलं मी, ज्या प्रकारे चाफल्य चाचणीचं सांगितलं, तुम्हाला कागदपत्राची लिस्ट दिली, चाफल्य चाचणीमध्ये पण असंच होणार आहे. आता जरी तुम्हाला शॉक लागला असेल की नाही सर काय होणार आहे काय नाही, काही नाहीये. चाफल्य चाचणीमध्ये काय होणार काय नाही. आता चाफल्य चाचणीविषयी मी तुम्हाला हे पण सांगितलं, मुंबई उच्च न्यायालयाचे जे आपले विद्यार्थी आहेत ते तुम्हाला तर सांगतीलच, पण मी काय करणार आहे तुमच्यासाठी, चाफल्य चाचणीसाठी मी सर्वांसाठी, बघा जेवढे आपल्या चॅनलला जॉईन विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना सांगतो, विवेक कुसळकर हे टेलिग्राम चॅनलला सर्वांसाठी, विवेक कुसळकर हे जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर PDF मी टाकणार आहे. काय टाकणार आहे? PDF, म्हणजे चाफल्य चाचणी कशा प्रकारे होते काय होते या सगळ्याचे इमेज वगैरे सगळी माहिती, म्हणजे तुम्ही ती वाचली तरी पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. ते विद्यार्थी तुम्हाला तर सांगतीलच जेव्हा सिलेक्ट होणार तुम्ही, पण ते विद्यार्थी पण तुम्हाला सांगतील, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील, म्हणजे ते पण तुम्हाला माहिती येतील आणि ही PDF पण भेटेल. पण ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मोफत भेटेल, एक लक्षात असू द्या. नाही तर काही जण म्हणतील, आता काही जणांचे कमेंट येतात की सर काही याच्यासाठी चार्जेस आहेत का? बिलकुल एकही रुपया आपल्या चॅनलवरती चार्जेस लागत नाही. एवढं जीव तोडून शिकवतो तरी पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करू, 1000 वेळा सांगतो. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना एकच विनंती करतो, चाफल्य चाचणीचं, कागदपत्राचं आणि राहिला मुलाखतीचा प्रश्न, कोणीही ताण घेऊ नका. या 1-2 दिवसामध्ये लिस्ट लागणारच आहे. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं बरोबर. तर चालकची लिस्ट आलेली आहे, आता या 1-2 दिवसामध्ये याची पण येईल. कशाची? शिपाई पदाची. म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि कोणी ताण घेऊ नका. जिल्हा न्यायालयाची भरती, भरपूर जागा आहेत, मेगा भरती, एवढ्या भरपूर जागा आहेत, चांगल्या आहेत. म्हणजे आणि दुसरी गोष्ट, गणित बुद्धिमत्ता याच्यामध्ये विषय नाहीये, जास्तीत जास्त तुम्हाला याचा फायदा होणार आहे. गणित बुद्धिमत्ता विषय नाही म्हणजे. म्हणून ज्या प्रकारे मी काय केलेलं आहे, ज्या प्रकारे तुम्हाला जिल्हा न्यायालयाच्या अशा ज्या नोट्स आपण प्रश्नपत्रिका बनवल्या आहेत त्या सेपरेट बनवल्यात. कशा? की भूगोलच्या वेगळ्या, इतिहासच्या वेगळ्या, विज्ञानाच्या वेगळ्या, मराठी व्याकरणाच्या वेगळ्या, इंग्लिशच्या वेगळ्या आणि बाकीचे जे सराव पेपर आहेत त्याच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या बनवल्या आहेत. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा होणार आहे. आणि हे एवढा अभ्यास करून पण तुम्हाला जिल्हा न्यायालयाचे जे लाईव्ह क्लासेस आपले होतात युट्यूबवर ते पण तुम्ही जॉईन करू शकता. जेवढं होईल मी तेवढं तुम्हाला स्टडी मटेरियल पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, आपल्या युट्यूब चॅनलवर जिल्हा न्यायालयाचे मोफत क्लासेस होतात. तुमच्या सर्वांचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. म्हणून चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत सर्वांपर्यंत शेअर करा. तुम्हाला शिपाईचं चाफल्य चाचणी असेल, ड्रायव्हरची जी स्किल टेस्ट झाली त्याच्यानंतर तुम्हाला अंदाज आला असेल, त्याची पण लिस्ट आपण टाकलेली आहे. आणि शिपाईचं जे चाफल्य चाचणी आहे त्याच्याविषयी पण मी तुम्हाला सांगितलं की पॉइंट मध्ये सगळे मार्क मोजले जातात. पॉइंट शो मार्क असं भेटतील तर भेटतील, पण सगळे मार्क पॉइंट मध्ये. आता माननीय न्यायालयाने ज्या प्रकारे ते गणित जुळवलेलं आहे की पॉइंट नुसार मार्क द्यायचे बरोबर, त्याविषयी पण मी अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला. कारण पहिल्यापासून असंच आहे, पॉइंट मध्येच. मुलाखतीला असेल, स्किल टेस्टला म्हणजे चाफल्य चाचणीला असेल, सगळे पॉइंट मध्ये मार्क. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय, एकदा लिस्ट लागू द्या, मग तुम्ही चाफल्य चाचणीचं काय ताण घेऊ नका किंवा मुलाखतीचं किंवा कागदपत्राविषयी. कारण की मी ऑलरेडी कागदपत्राची लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. आता फक्त काय राहिलेलं आहे, चाफल्य चाचणी आणि मुलाखत. याच्या पण आपण जो मुलाखत समजा लिस्ट जशी लागेल ना, तर तुम्हाला चाफल्य चाचणीची मी आता PDF तर आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो आणि ते पण इमेजेस टाकतो. म्हणजे इमेजेस तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा कळतील की चाफल्य चाचणी कशी होते, काय होते, आहे का नाही, असं कोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी असे इमेजेस. आणि त्याच्या समोर सगळी माहिती टाकणार आहे, सगळे म्हणजे असे रकानामध्ये सगळी माहिती टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला सगळी एक PDF तुम्ही ती प्रिंट करून घ्या, ती वाचा, म्हणजे तुमच्या गोष्टी सगळ्या लक्षात बसतील.
तुमच्यासाठी हे पण PDF बनवतो सगळ्या गोष्टी, आणि मुलाखतीचे काही प्रश्न ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातात त्या मुलाखतीचे एक PDF पण बनवतो, पण कधी सवा ही चाफल्य चाचणी झाली तेव्हा बनवतो, आता सध्या बनवणार नाही. फक्त आता सध्या चाफल्य चाचणी विषयी असं इमेजेस नुसार, म्हणजे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजे अशा पद्धतीने बनवतोय. आणि जिल्हा न्यायालयाचे ज्यांना ज्यांना प्रश्नपत्रिका पाहिजे वगैरे त्यांनी टेलिग्राम चॅनलवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कृपया करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सगळ्यांना सांगा चॅनलवर लाईव्ह क्लासेस मोफत होते, आपला ऍप नाही ना अकॅडमी नाही. एवढीच तुम्हाला विनंती आहे. जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.